भरधाव कारनं अंगणामध्ये उभ्या असलेल्या 5 महिलांना धडक दिलेली आहे। जळगावच्या मेहरुण परिसरामध्ये घटना समोर येते। एका महिलेचा या सगळ्या अपघातामध्ये जागीच मृत्यू झालाय, तर 4 महिलांसह 2 मुलं सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये जखमी आहेत। संतप्त जमावानं यानंतर चालकाला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिलेलं आहे। जळगावमधली ही धक्कादायक घटना आहे। एका महिलेचा यामध्ये जागीच मृत्यू झालाय, तर 4 महिला आणि 2 मुलं यामध्ये जखमी आहेत। कैलास पाटील वय 25 वर्ष हा त्या कॉलनीतून जात असताना त्याचा गाडीवरील कंट्रोल सुटला आणि ब्रेक दाबण्याच्या ऐवजी त्याच्याकडून एक्सिलेटर दाबल्यावर गेल्यामुळे हा अपघात घडलेला आहे। सदर अपघातामध्ये सुरुवातीला 3 महिला जखमी झाल्या, त्यानंतर गाडीवरील कंट्रोल सुटल्यामुळे एक शोभाबाई रमेश पाटील वय 65 वर्ष या महिलेला देखील त्या अपघातात मार लागला आणि ती महिला या अपघातात मयत झालेली आहे। सदर आरोपी हा जो चालक आहे पवन कैलास पाटील याला पोलिसांनी ताब्यामध्ये घेतलेला आहे। त्याचं मेडिकल करून पुढील गुन्हा दाखल करण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे। आणि याच विषयी आपण अधिक माहिती घेऊया। प्रतिनिधी सचिन गोसावी सध्या फोनवरून आपल्या सोबत आहेत। सचिन, अत्यंत धक्कादायक अशी घटना आहे। अंगणामध्ये उभ्या असलेल्या 5 महिलांना अशा पद्धतीनं एका चालकाने उडवलेलं आहे। सध्या जखमींबद्दलची काय माहिती आहे? कुठे हा नेमका प्रकार घडलाय? काय नेमकं या प्रकरणाबद्दल समोर येत आहे? निश्चितच गुरु, आपण जर बघितलं तर जळगाव मधील मेहरुण परिसरामध्ये अत्यंत धक्कादायक असा प्रकार समोर आलेला आहे। जळगावच्या मेहरुण परिसरातील मंगलपुरी गल्लीत घरासमोर काही महिला गप्पा मारत होत्या आणि त्यावेळी एका चालकाचं नियंत्रण सुटलेल्या कारने 5 महिलांना धडक दिलेली आहे। यात 2 चिमुरडे देखील जखमी झालेले असून एक महिला जागीच तिचा मृत्यू झालेला आहे। काल हा प्रकार समोर आल्यानंतर संतप्त त्या ठिकाणी जे जमाव होते त्या जमावाने चालकाला देखील मारहाण केलेली आहे। तर त्याच्या जे कार होती 4 चाकी तिची देखील तोडफोड करण्यात आलेली आहे। विशेष म्हणजे जी महिला दूध घ्यायला चालली होती तिच्या नातवाला देखील यात गंभीर जखमी झालेला आहे। शोभा रमेश पाटील ही जी महिला आहे या अत्यंत धक्कादायक अशी सगळी घटना, अत्यंत धक्कादायक असा सगळा घटनाक्रम आहे। धन्यवाद सचिन या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।